आषाढ महिन्यात गुळाच्या कापण्या, गुळाच्या पुऱ्या हे विविध प्रकारात तळले जातात. पण आज आपण नेहमीपेक्षा वेगळी ही लाल भोपळ्याची तिखट पुरी तयार केलेली आहे. पण हल्ली बहुतांश लोक गोड खाणं टाळतात आणि म्हणूनच मी या लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या तयार केलेल्या आहेत. या पुऱ्या अतिशय पौष्टिक आहेत कारण यामध्ये भरपूर प्रमाणात लाल भोपळ्याचा वापर केलेला आहे. आणि ही पुरी पहा ना, मी दाबतीये तरी ती पुन्हा तिचा आकार घेते, इतकी मस्त अशी छान तयार झालेली आहे. आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या, आठवडाभर टिकणाऱ्या या पुऱ्या बनवायला अतिशय सोप्या आहेत. लहान मुलांचा डबा असो, प्रवासासाठी असो किंवा आता जर कोणी आषाढ वारीला जाणार असेल तर त्यांच्यासाठी आठवडाभर टिकणाऱ्या या पुऱ्या अतिशय उत्तम पर्याय आहे. या पुऱ्या चटणी, दही किंवा अगदी चहा बरोबरही छान लागतात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी 1/2 किलो या प्रमाणात हा लाल भोपळा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून आणि हा बियांचा जो भाग असतो तो सगळा काढून घ्यायचा आहे. आता हे जे साल असतं ना ते काढण्यासाठी फार टणक असतं, त्यामुळे हा आपण आता साल अजिबात न काढता किंवा हा भोपळा न किसता याचे असे मोठे मोठे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपल्याला नंतर याचं साल काढणं सोयीचं होईल. आता एखादा कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळ्या भोपळ्याचे तुकडे घालून घ्यायचे. त्यानंतर कुकर घ्यायचा, कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये हा डबा ठेवून मुळात म्हणजे झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे वाफेचं पाणी त्या भोपळ्यामध्ये पडत नाही आणि आपल्याला जास्तीचं गव्हाचं पीठ वापरावं लागत नाही. आता मध्यम आचेवर फक्त एक शिट्टी घ्यायची आहे. तोवर इथे आपण एक छोटंसं वाटण तयार करतोय. त्याकरता एक मोठा चमचा इथे मी धने घेतलेले आहेत, एक छोटा चमचा जिरे आणि अगदी 1/2 चमचा इतका ओवा घेतलेला आहे. हे आपल्याला मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत. तर मी इथे कमी तिखटाची एक मिरची वापरलेली आहे आणि एक तिखटाची मिरची घातली. बरोबरीने भरपूर अशी कढीपत्त्याची पानं वापरायची, कारण कढीपत्ता हा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. केसांचं आरोग्य त्यामुळे सुधारतं आणि आपली पुरी अतिशय पौष्टिक तयार होते. त्यामुळे भरपूर असा कढीपत्ता यामध्ये घालायचा. आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालू शकता आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तोवर इथे आपलं कुकर सुद्धा झालेलं आहे आणि याचं बघा हे साल काढणं सुद्धा आपल्याला अतिशय सोपं जाते, कारण आता हा जो भोपळा आहे तो व्यवस्थित शिजल्यानंतर साल बघा याचं जे सगळा गर आहे तो आपल्याला असा चमच्याने मस्त असा खरवडून घेता येतो आणि अगदी जास्तीचा गर आपला वाया जात नाही. त्यामुळे कधीही भोपळा आधी उकडून घ्यायचा आणि मग त्यानंतर त्याचं हे असं साल काढून घ्यायचं आहे. आता हा भोपळा सगळा असा चांगला मॅश करून घ्यायचा. कुठेही शक्यतोवर मोठे कण शिल्लक राहता कामा नये. आता हा भोपळा किती आहे ना, हा आपल्याला एखाद्या भांड्याने किंवा कशानेही मोजून घ्यायचा. तर इथे जर आपण हा भोपळा मोजला तर साधारण 1 कप मेजरमेंटचा असं ना तेवढा हा भोपळ्याचा गर आहे. आता तेवढ्याच प्रमाणात इथे मी 1 कपच इतकं घट्ट दाब देऊन भरून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून बेसन घालायचं म्हणजे खमंगपणा येतो आणि 1 टेबलस्पून बारीक रवा घालायचा, त्याच्याने छान पुरी आपली खुसखुशी तयार होते. चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 टेबलस्पून इतकं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. याच्याने पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि बराच वेळ अशा टम्म फुगलेल्या राहतात. आता हे मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला चांगलं असं चोळून घेतलं. त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता, धने, जिरे, ओवा आणि हिरव्या मिरच्यांची भरड करून घेतली होती ती घालायची. याच्याने खूप छान स्वाद येतो. थोडंसं खमंगपणासाठी पांढरे तीळ घालायचे आणि थोडे नंतर पुरीला लावण्यासाठी शिल्लक ठेवून द्यायचे आहेत. आता आपण हा तयार करून घेतलेला भोपळ्याचा गर घालायचा. या भोपळ्याच्या गरामध्ये आपला अजिबात पाणी नाहीये, कारण आपण ते मस्त असं उकडून घेताना कुकरच्या डब्यावर झाकण ठेवलं होतं, त्यामुळे भोपळा छान शिजला पण त्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे कमीत कमी आपल्याला पिठाचा वापर करावा लागतो आणि मस्त असं घट्ट आणि छान चवीच्या आपल्या पुऱ्या तयार होतात. जर भोपळ्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं असतं तर गव्हाचं पीठ खूप जास्त वापरावं लागलं असतं आणि मग तशी हवी ती छान अशी टेस्ट येत नाही. साधारण घट्टसर पीठ मी असं भिजवून घेतलं. झाकण ठेवून यातला रवा फुलण्यासाठी एक 10 मिनिटं बाजूला ठेवलं. यामधला रवा छान असा फुलतो आणि मग लगेच आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्या. फार वेळ पीठ असंच ठेवायचं नाही आणि याच्या या अशा छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. आपण हे भिजवलेलं पीठ चांगलं घट्टसर भिजवलेलं आहे, त्यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि बराच वेळ छान अशा टम्म फुगलेल्या राहतात. आता यावर थोडंसं असं तीळ लावायचे आहेत. पीठ घट्ट असल्यामुळे आपल्याला ना पोळपाटाला किंवा लाटण्याला अजिबात तेल वगैरे काहीही लावण्याची गरज लागली नाही.
बघा, जास्त जाड नाही किंवा पातळ नाही अशा पुऱ्या आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहेत. साधारण एक 5-7 पुऱ्या जर आपण लाटून घेतल्या आणि मग लगेच तळायला घ्यायच्या. फार वेळ सुद्धा पुऱ्या तशाच ठेवायच्या नाही, नाहीतर पुऱ्या फुगत नाहीत. आता बघा, तेल छान असं तापलेलं आहे आणि ही पुरी सोडल्यानंतर मी गॅस मध्यम केलेला आहे. पुरीला जरा सुद्धा झारा लावला नाही किंवा तेल उडवलं नाही तरी सुद्धा पुरी छान टम्म फुगली, कारण आपण पीठच अगदी व्यवस्थित मळलं होतं. आता दोन्ही बाजूनी मध्यम आचेवर चांगला तांबूस रंग येईपर्यंत पुरी अशी आपल्याला शेकू द्यायची आहे. बघा, मस्त अशी दोन्ही बाजूने छान रंग आलेला आहे आणि आपली पुरी ही तयार झालेली आहे. एखाद्या टिश्यू पेपरवर काढून ठेवायची. आता जर का कधी कधी काय होतं, पुऱ्या काही फुगत नाहीत. आता जर अशा पुऱ्या फुगल्या नाही तर यावर थोडंसं असं तेल उडवायचं, म्हणजे पुऱ्या अगदी छान टमटमीत फुगतात. बघा, ही दुसरी पुरी सुद्धा छान अशी फुगलेली आहे. यामध्ये आपण भरपूर प्रमाणात लाल भोपळ्याचा वापर केला असल्यामुळे या पुऱ्या चवीला खूप छान लागतात. बरेच जण काय करतात, लाल भोपळ्यामध्ये पाणी घालून मग ते शिजवतात, त्यामुळे लाल भोपळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला पिठाचा वापर करावा लागतो आणि मग हवी तशी ती त्या पुऱ्यांना टेस्ट येत नाही. यामध्ये छान असा लाल भोपळ्याचा स्वाद येतो आणि खमंग अशा आपल्या पुऱ्या तयार होतात, कारण आपण जास्त प्रमाणात लाल भोपळ्याचा वापर केला आहे. त्यामुळे या पुऱ्या पौष्टिक सुद्धा होतात. मध्यम आचेवर चांगल्या अशा तळल्यामुळे जरा सुद्धा तेलकट झालेल्या नाहीयेत. बघा, ही पुरी अजिबात तेलकट झाली नाही. मी दाबतीये तरी ती तिचा पुन्हा आकार घेते, इतकी छान अशी पुरी तयार झालेली आहे. आणि जरी या पुऱ्या आठवडाभर जरी ठेवल्या ना तरी सुद्धा अगदी छान राहतात. प्रवासासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. बघा, आतूनही अजिबात तेलकट नाही आणि छान अशा मऊ लुसलुशीत या पुऱ्या झालेल्या आहेत. दही, लोणचं, चटणी किंवा अगदी टोमॅटो केचप बरोबर सुद्धा या पुऱ्या खायला खूप छान लागतात. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. या आषाढात एकदा तरी ही पुरी तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.